नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून आज मातोश्री बाहेर आंदोलने करण्यात येणार। तसेच याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यातील नोटीसी बजावल्या। तर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर जमावत अथवा आंदोलन करू नका असे नोटीस नमूद करण्यात आले। तर मराठा समाजाचे कार्यकर्ते आज मातोश्री बाहेर आंदोलने करणार आहेत। काल उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट दिली नव्हती, त्यामुळे मराठा समाजाने आक्रमक पवित्रता घेतली। तर मराठा समाजाचे 150 ते 200 कार्यकर्ते आज मातोश्री बाहेर आंदोलने करणार आहेत। या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। तर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून होती। तर या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक हे काल मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंनी भेट घेणार होते, मात्र ही भेट न झाल्याने आता कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेरच आंदोलने करायचा निर्णय घेतला होता। तर या प्रकरणी आता मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्यात आली। तर मातोश्री बाहेर कोणताही जमाव किंवा आंदोलने करू नये अशी नोटीस पोलिसांनी दिली होती आणि मातोश्री बंगला या ठिकाणी कोणतेही आंदोलन करू नये असे पोलिसांनी यात म्हटले होते। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।